केंद्र शासन पुरस्कृत विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत विविध योजनांचा दौंडकरांनी घेतला लाभ। 11 जानेवारी ते 13 जानेवारी 2024 रोजी विकसित भारत संकल्प यात्रा रथ दौंड शहरामध्ये आला असता स्वागत भाजपचे आमदार राहुल कुल, पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे, दौंड शहर अध्यक्ष भाजपचे स्वप्नील शहा, प्रेमसुख कठारिया यांनी केलं। तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी व दौंडकर उपस्थित होते। संकल्प यात्रेचा मूळ उद्देश दौंड शहरामध्ये केंद्र शासनाचे विविध योजनांबाबत विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत जनजागृती करणे व विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवणे हा आहे। यालाच अनुसरून दौंड शहराध्यक्ष भाजपचे स्वप्नील शहा व दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले व पदाधिकाऱ्यांनी तळागाळापर्यंत विविध योजना पोहोचवण्याचं काम केले। त्यामध्ये विशेष करून प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना, PM उज्ज्वल योजना, जनधन योजना अशा अनेक योजना राबवण्यात आल्या। तसेच दौंड शहरातील महिला बचत गटांनी बनवण्यात आलेले खाद्यपदार्थ व वस्तूंचं प्रदर्शन जे आहे व विक्रीसाठी ठेवण्यात आलं होतं। सदर कार्यक्रम संविधान चौक व ॲशवुड मेमोरियल हॉस्पिटल प्रांगणामध्ये घेण्यात आला। सदर योजनेचा लाभ 1300 नागरिकांनी घेतला असून विशेष बाब म्हणजे दौंड शहरामध्ये भाजपचे अध्यक्ष स्वप्नील शहा व त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांना मोलाची मदत केली। प्रतिनिधी संतोष जाधवसह AV माझा पुणे।